मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी घरच्या घरी कशी तुम्ही कालभैरवाची पूजा करू शकता तर तुम्ही बघू शकता. मंदिरात जाऊन करणार तर अतिउत्तम. तर घरच्या घरी पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची. पार्थिव शिवलिंग बनवून घ्यायचं, कारण की भगवान शिव हे कालभैरवाचे एक रूप आहे, अष्टरूप मानले गेले आहे. म्हणून भगवान शिवाची पार्थिव शिवलिंग करून घ्यायची. अगोदर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा, नंतर दुधाने अभिषेक करायचा. पंचामृत जर जवळ असेल तर पंचामृताने अभिषेक करायचा आणि भगवान शिवाच्या कालभैरवाच्या रूपाचे स्मरण करून ओम कालभैरवाय नमः असा मंत्र जप करत करत करायचं. गंगाजल शिवलिंगाला अर्पण करायचं. गंगाजल अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होतो. नंतर दूध भगवान शिवाला अर्पण करायचं. याच्याने भगवान शिवाचा आपल्या पूर्ण परिवारावर आशीर्वाद राहतो. तर 3 वेळा दूध अर्पण करा, 2 वेळा अर्पण करा. नंतर दूध अर्पण केल्याने पाणी लगेच अर्पण करा आणि ओम कालभैरवाय नमः हा मंत्राचा जप चालूच ठेवायचा. ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः असा मंत्र जाप करत करत मग अष्टगंधक अर्पण करायचं भगवान शिवाला. ओम कालभैरवाय नमः. 1 तेलाचा दिवा, 1 तुपाचा दिवा. मग नंतर गूळ, चणे कालभैरवांना खूप आवडतात, तर गूळ, चणे, इमारती जलेबी पण अर्पण केली भोग म्हणून तरी चालेल. भगवान कालभैरवांना तांदूळ अर्पण करायचे. गहू, मिरी, लोंग, संपूर्ण पूजा जे असेल, लाल चंदन वगैरे जेवढी पूजा असेल ते अर्पण करायचं. साखरेचा अभिषेक करायचा. साखरचा अभिषेक केल्याने महालक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. तांदूळ, संपूर्ण पूजा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता घरच्या घरी. 1 चम्मच शहद अर्पण करायचं. शहद अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचा योग बनतात आणि घरामध्ये शुभ आगमन होते. कोणत्याही वस्तूचे इत्र अर्पण करावे. याच्याने सुवासिक इत्र भगवान शिवाला अर्पण केल्याने आपली सर्वत्र कीर्ती चांगली होते. भगवान शिवाला सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कालभैरवांना 1 धतुरा असेल तर धतुरा अर्पण करा. धतुऱ्याचे फूल असेल तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात. दुर्वा अर्पण करा. फुलं अर्पण करा. पारिजातकचे फुलं, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, सफेद फूल, जे फुलं असतील यथाशक्ती ते अर्पण करा. मग 2 नागिनचे पानं घ्या, त्यामध्ये 2 लवंगा. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान कालभैरवांना प्रार्थना करा, शिवाला प्रार्थना करा. वरून अशी आजूबाजू लोंग लावून द्यायची, म्हणजे ते लोंग बाहेर निघेना. तर अशा प्रकारे तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा घरच्या घरी कालभैरव जयंतीच्या दिवशी करू शकता. आपल्या मुलांना हातामध्ये नवऱ्याला म्हणजे पतीला सुद्धा जर नाडा बांधायचा असेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवलिंगावर असा नाडा ठेवून घ्यायचा. म्हणजे हा नाडा आपली प्रगती करण्यासाठी मदत करतो. एक काळा दोरा याच्यासाठी की नजर दोष न लागे आपल्या मुलांना, आपल्या घरांना. तर काळा दोरा पण अर्पण करायचा. आरती करायची. गुळ, चणे